स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर सामान्य विज्ञान आहे याचे जे प्रश्न आहे गट ब पूर्व परीक्षेचे ते आपण इथे बघणार आहोत. प्रश्नपत्रिका 2024 ची आहे हे सुद्धा माहिती पाहिजे. याआधी आपण बाकीच्या सुद्धा प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत. 2025 चे प्रश्न घेतलेले आहेत आणि 2024 चे सुद्धा आपण घेत आहोत. त्यामध्ये सुद्धा आपण बाकीचे जे सब्जेक्ट आहेत ते कव्हर केलेले आहेत. त्याच्या लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील. या व्यतिरिक्त तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण या युट्यूब प्लॅटफॉर्मवर पोल स्वरूपात प्रश्न घेत असतो. दोन्ही सुद्धा युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्पर्धा विश्व ऑफिशियल हे सुद्धा आपलं युट्यूब प्लॅटफॉर्म आहे आणि साहित्य विवर हे सुद्धा आहे. साहित्य विवर बाकीच्या सेक्शन तुम्हाला बंद दिसतील, म्हणजे व्हिडिओज वगैरे आता ते टाकणं बंद केलेलं आहे. ते खूप वेळा ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह होत गेलं. मात्र त्यामध्ये पोस्ट सेक्शन आहे ते आपलं ऍक्टिव्ह सेक्शन आहे. ते पोस्ट सेक्शन मध्ये तुम्ही पोस्ट स्वरूपात जे प्रश्न असतात ते सोडवू शकता. शिवाय आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे सुद्धा युट्यूब आहे. या युट्यूबच्या पोस्ट सेक्शन मध्ये पोल स्वरूपात प्रश्न आपण दररोज टाकत असतो. तिथेच त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा असते, ते तुम्ही सोडवू शकता. त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण अधिकची माहिती सुद्धा घेत असतो. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपला शॉर्ट व्हिडिओ अपलोड होत असतो. अशाच प्रकारे पूर्ण आपली सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. अधिक माहितीसाठी आणि दररोजच्या नोटिफिकेशनसाठी पोल स्वरूपातील प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील तर त्याच्या नोटिफिकेशनसाठी आणि युट्यूबने तुमच्यापर्यंत त्या नोटिफिकेशन पाठवा यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करायला हवं, जेणेकरून अल्गोरिदम आहे किंवा युट्यूब आहे तुमच्यापर्यंत आपोआप नोटिफिकेशन पोहोचवेल. कारण हे माझी पॉलिसी नाहीये, ही युट्यूबची पॉलिसी आहे. जसं तुम्हाला आवडेल तसंच युट्यूब दाखवत असते. तर बघा, फायदा होत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. शिवाय टेलिग्रामला सुद्धा जॉईन करू शकता नोटिफिकेशनसाठी. चला मग प्रश्नांना सुरुवात करूया. सायन्सचे प्रश्न आपल्याला कव्हर करायचे. सायन्सचे प्रश्न इथे मी घेतलेले आहेत. यामध्ये तुम्हाला ट्रिक्स, लॉजिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत. पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, चला मग सुरुवात करते. आता वेळ न घेता इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. आता सामान्य विज्ञानाचे हे प्रश्न आहेत. ते प्रश्न आहे पहिला, योग्य उदाहरणासह शैवाल गट जुळवा. 2024चा हा पेपर आहे गटवा यासाठी प्रश्न आहे. यामध्ये शैवाल गट दिलेला आहे, दुसरीकडे उदाहरण दिलेलं आहे. आता हा प्रश्न घेण्याआधी मी काय करते, तुम्हाला वनस्पती शास्त्र याबद्दल थोड्या डिटेल माहिती सांगते. बघा, वनस्पती शास्त्र आपल्याला समजून घ्यायचं आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून तुमची किती इन्फॉर्मेशन कव्हर होते हे सुद्धा तुम्हाला समजेलच. चला मग प्रश्न पाहू. प्रश्नामध्ये सांगितलेले शैवाल गट आणि दुसरीकडे उदाहरण. शैवाल गटामध्ये आपण बघतो हिरवे शैवाल, तपकिरी शैवाल, लाल शैवाल आणि पिवळे शैवाल असे दिलेले आहेत ऑप्शन एकीकडे, आणि दुसरीकडे सर्गॅसम, बॉट्रिडियम, स्पायरोगायरा आणि पॉलीसायफोनिया अशा पद्धतीने 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या जोड्या जुळवायच्या. मग आपण जोड्या जुळवण्याआधी काही इन्फॉर्मेशन घेऊ. आता बघा, वनस्पतींचे वर्गीकरण आहे प्रामुख्याने 2 भागामध्ये करतात, अबीजपत्री आणि बीजपत्री. अबीजपत्री त्याला आपण क्रिप्टोग्राम असं म्हणतो आणि बीजपत्री त्याला फेनेरोग्राम्स असं म्हणतो. आता वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण हे कोणी सांगितलंय, एचर या शास्त्रज्ञांनी सांगितलंय. 2 उपसृष्टीमध्ये केलं, बीजपत्री, अबीजपत्री आणि बीजपत्री. आता वनस्पती अबीजपत्री आहे. काय म्हणत आहे, वनस्पती अबीजपत्री आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 3 गट पडतात. त्यामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे 3 गट आहेत. थॅलोफायटामध्ये प्रामुख्याने शेवाळांचा समावेश होतो, म्हणून या शेवाळांचा विभाग असं समोरले जाते. या वनस्पतीचे शरीर साधे, मऊ आणि तंतुरूपी असते. मूळ, खोड, पान, अवयव यामध्ये नसतात. याला म्हणतात थॅलोफायटा. थॅलोफायटामध्ये पाण्यात आढळणाऱ्या स्वयंपोषी व संवहनी संस्था म्हणजे वस्क्युलर सिस्टीम नसणाऱ्या वनस्पती आहेत असं आपण म्हणू शकतो. यामध्ये प्रामुख्याने 3 शेवाळांचे गट पडतात, हिरवे शेवाळ, तपकिरी शेवाळ आणि लाल शेवाळ प्रामुख्याने. इथे पिवळे शेवाळ सुद्धा एक गट दिलेला आहे, पण प्रामुख्याने 3च गट पडतात. तर आता हिरवे शेवाळ आहे त्याला आपण काय म्हणतो, ग्रीन अल्गी असं म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने स्पायरोगायरा आहे किंवा कारा, नंतर वॉल्वॅक्स अशा प्रकारे तुम्ही उदाहरण म्हणू शकता. याला म्हणतो आपण हिरवे शेवाळ म्हणजे ग्रीन अल्गी. ठीक आहे, क्लोरोफायसी सुद्धा असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, क्लोरोफायसी. त्याच्यानंतर आपण थॅलोफायटामध्ये पहिला गट बघितला शेवाळामधला हिरवे शेवाळ, दुसरा असतो तपकिरी शेवाळ. तपकिरी शेवाळला आपण काय म्हणतो, थिओफायसी म्हणजे ब्राऊन अल्गी. हे बहुतांशी खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात. यामध्ये मॅनिटॉल आणि लॅमेंटिन या स्वरूपात अन्न साठवले जाते. यामध्ये क्लोरोफिल बी नसते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये उदाहरण तुम्ही काय देऊ शकता, प्रामुख्याने सर्गॅसम आहे, सर्गॅसम म्हणजे समुद्री शेवाळ आहे, ते देऊ शकता. त्याच्यानंतर फ्युकस आहे, म्युकस नाही बरं, फ्युकस आहे, लॅमिनारिया आहे, डिक्टाइटा आहे,
इकोकार्पस आहे, इक्टोकार्पस आहे, अशा प्रकारचे उदाहरण आहे. म्हणजे तपकिरी शेवाळ आहे त्याची जोडी कशाची लागणार आहे? सर्गाशियमशी लागणार आहे. हिरवे शेवाळ आहे त्याची जोडी कशाशी लागणार आहे? स्पायरोगायराशी लागणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे लाल शेवाळ, त्याला आपण रोडोफायसी म्हणतो. लाल म्हणजे रेड अल्गी. बरोबर आहे. बहुत करून खाऱ्या पाण्यामध्ये आढळते, ज्याच्यामध्ये क्लोरोफिल अ आणि ड असते, असे शेवाळ त्याला म्हणतो आपण काय तर रोडोफायसी. ते तुम्ही एक्झाम्पल काय देऊ शकता? पॉलीसायफोनिया आहे किंवा पायफायरा आहे, म्हणजे पारफायरा आहे किंवा कोन्स आहे, जेलिडियम आहे, अशा प्रकारचे उदाहरण देऊ शकता. म्हणजे याची जोडी कशाशी लागणार आहे? चारशी लागणार आहे. आणि पिवळे शेवाळ उरलं काय मग? बॉट्रेडियम. बॉट्रेडियम याची जोडी पिवळे शेवाळशी लागणार आहे. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. मी तुम्हाला काय सांगितलं होतं आता? यामध्ये आता उत्तर काय निघणार आहे आपलं याचं? जर हिरवे शेवाळ स्पायरोगायर आहे म्हणून 3, त्याच्यानंतर तपकिरी शेवाळ सार्गॅसम आहे म्हणून 1. ऑप्शन निघाल आपलं ऑप्शन क्रमांक 3. 3, 1, 4, 2 ही आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता मी तुम्हाला हे कशाबद्दल सांगितलं? थॅलोफायटाबद्दल सांगितलं. बरोबर आहे. वनस्पती वर्गीकरणामध्ये मी तुम्हाला 2 गट सांगितले होते. एचर या शास्त्रज्ञांनी वनस्पती सृष्टीचे 2 उपगटामध्ये वर्गीकरण केले होते, अबीजपत्री आणि बीजपत्री. अबीजपत्रीमध्ये प्रामुख्याने आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यापैकी थॅलोफायटामध्ये सगळे शेवाळ येतात, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. या व्यतिरिक्त ब्रायोफायटावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता ब्रायोफायटा म्हणजे ज्यांचे शरीर चपटे, मऊ आणि रिबिन सारखे असते, खरी मुळे, खोडं, पानं वगैरे त्याला नसतात, मात्र मुळांसारखे दिसणारे मुलाब त्याच्यामध्ये असतात. आणि हे बहुपेशीय स्वयंपोषी सावलीत राहणाऱ्या उभयचर वनस्पती आहेत असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये संवहनी संस्था नसते, हे सुद्धा महत्वाचं आहे. वनस्पतीचे उभयचर कोणाला म्हटलं जाते? ब्रायोफायटाला म्हटलं जाते. खूप वेळा विचारतात हा प्रश्न, खूप वेळा विचारून झालेला आहे, नोट करून घ्या. वनस्पतीचे उभयचर कोणाला म्हटलं जाते? ब्रायोफायटाला. जे PYQ आहेत ते आपले पाठच पाहिजेत. यामध्ये आता ब्रायोफायटामध्ये 2 गोष्टी सांगते, ते सुद्धा एक PYQचाच भाग आहे. जसं लिव्हर हॉर्ट्स त्याला आपण हिपॅटेसी असं म्हणतो, किंवा मॉसेस आहे त्याला मुसी असं म्हणतो. हे 2 वर्ग पडतात, हिपॅटेसी आणि मुसी. आता हिपॅटेसीला लिव्हर वॉट्स म्हटलं आणि मुसीला मॉसेस म्हटलं. आता हिपॅटेसी आहे याच्यामध्ये कशाचा, म्हणजे याच्यामध्ये साधे ब्रायोफायटा येतात, आणि प्रगत जे ब्रायोफायटा आहेत ते मुसी या वर्गामध्ये जातात. जसं प्रगत मध्ये फ्युनारिया म्हणू शकतो, पॉलिट्रायकम आहे ते मुसी या वर्गामध्ये जातात. आणि रिक्सिया आहे किंवा लेजुनिया आहे, पेलिया आहे, हे ब्रायोफायटा लिव्हर हॉक म्हणजे लिव्हर वॉट्स किंवा हेपेटेसी याच्यामध्ये मोडतात. ठीक आहे. ब्रायोफायटाबद्दल माहिती झाली तुम्हाला. त्याच्यानंतर आता तिसरा गट कुठला? वनस्पती अबीजपत्री यामधला टेरिडोफायटा आहे. टेरिडोफायटा म्हणजे अबीजपत्री मधील सर्वात प्रगत आणि पृथ्वीवरील सर्वात पहिली संवहनी संस्था, तसेच खरी मुळे, पाने, खोड असणाऱ्या वनस्पती होय. आणि ह्या सर्व प्रकारच्या अधिवासात जमिनीत वाढू शकतात, ओलाव्यात पण, सावलीत पण, पाण्यात पण, कुठेही वाढू शकतात. आणि याचे उदाहरण विचारतात. बरं, हे सगळं आपलं महत्वाचं आहे, माहिती पाहिजे आपल्याला. टेरिडोफायटामध्ये 4 आपण हे करू शकतो, जसं सिलोफायटा, लायकोफायटा, त्याच्यानंतर आर्थोफायटा आणि फिलिकोफायटा, अशा पद्धतीने 4 भागामध्ये वर्गीकरण करू शकतो. काय काय म्हटलं मी तुम्हाला? सिलोफायटा, लायकोफायटा, आर्थोफायटा आणि फिलिकोफायटा, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ओके. आणि याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल काय देऊ शकता हे सुद्धा विचारलं जाते. नेचे या वनस्पती गटामध्ये मोडते. कोणती वनस्पती? नेचे. हा म्हणजे यावर आधारित प्रश्न विचारलाय म्हणून मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आता वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण बीजपत्री याच्यामध्ये जर आपण बघितलं, त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, अनावृत्तबीजी आणि आवृत्तीबीजी. अनावृत्तीबीजी त्याला आपण जिम्नोस्पर्म म्हणतो, आवृत्तीबीजी यातला अँजिओस्पर्म असं म्हणतो. तर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला विचारलं सगळ्यात लहान टेरिडोफायटा कुठलं, तर ॲझोला, आणि सर्वात मोठं म्हटलं तर असोल्फिला, हे लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात लहान टेरिडोफायटा वनस्पती कुठली, तर ॲझोला, आणि सर्वात मोठी उंच म्हटलं तर असोल्फिला, हे सुद्धा माहिती पाहिजे. मी तुम्हाला ऍडिशनल माहिती सांगत आहे. तर आता आपण वनस्पती बीजपत्री बघणार आहोत, त्याला आपण फॅनोरोग्राम्स असं म्हणतो. वनस्पती बीजपत्रीमध्ये अनावृत्ती बीजी आणि आवृत्ती बीजी असं सांगितलं तुम्हाला. आता अनावृत्ती बीजी म्हणजे ज्या वनस्पतीमध्ये बियांची निर्मिती होते परंतु त्या फळामध्ये बंदिस्त नसतात, म्हणजे अनावृत्त बीजबिया म्हणजेच यांना फळे येत नाही असं आपण म्हणू शकतो. अनावृत्त म्हणजे याच्यामध्ये बीज येत नाहीत. नर आणि मादी फुले वेगवेगळ्या बीजाणू पत्रावर येतात, त्यांना शंकू असे म्हणतात. या सदाहरित
ह्या वनस्पती सदाहरित असतात, बहुवार्षिक असून खोडाला फांद्या नसतात व पानांचा मुकुट असतो असं आपण म्हणू शकतो. पण एक्झाम्पल काय देऊ शकतो, सायकस आहे किंवा पायनस आहे असं आपण एक्झाम्पल देऊ शकतो. महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. जसं आता आवृत्तीबीजी वनस्पती आहे, त्यामध्ये सुद्धा एकदल आणि द्विदल म्हणजे असे दोन भाग पडतात. या वनस्पतीमध्ये बिया असतात, फळांमध्ये बंदिस्त असतात, हे आपल्याला माहिती आहे. एकदल म्हणजे काय होते की एकाच दलाचे बीज असं म्हणू शकतो. द्विदल म्हणजे द्विबीजपत्री. एकदलामध्ये एक्झाम्पल देऊ शकतात, जसं आता बांबू आहे, केळी आहे, कांदा, लसूण, तांदूळ आहे, मका, ज्वारी, गहू हे एकदल आहे. याच्या दोन दोन सारख्या भागामध्ये नैसर्गिकरित्या होतात का, दोन सारखे भाग होतात का, नाही. मात्र द्विबीजपत्री आहे, त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण शेंगदाणा बघितला किंवा मोहरी बघितली, त्याचे दोन भाग होतात. सूर्यफूल आहे त्याचे दोन भाग होतात, शेंगदाण्याचे दोन भाग होतात, किंवा डाळी आहेत, कडधान्य वर्गीय पिके आहेत त्याचे दोन भाग होतात असं आपण म्हणू शकतो. या प्रश्नाच्या माध्यमातून आता डिटेल पद्धतीने मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगितली. आतापर्यंतचे सगळे PYQ यामध्ये कव्हर झालेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात? यामध्ये ऑप्शन आहेत ऑक्झिन, जिब्रेलिन, इथिलीन आणि सायटोकायनिन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इथिलीन. इथिलीनला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात. आता हे सुद्धा आपल्याला बाकीचे सुद्धा माहिती पाहिजेत. हे सगळे संप्रेरकच आहेत. मात्र ऑक्झिन आहे, जिब्रेलिन, सायटोकायनिन हे कसे आहेत? ग्रोथ प्रमोटर आहेत. म्हणजे काय, वनस्पतीची म्हणजे वाढ करण्यासाठी, त्याची प्रमोट करण्यासाठी, किंवा वनस्पतीमध्ये वेगवेगळे जे काही अंग आहेत, जसं फुलं आहे, पान आहे, पर्टिक्युलरली आता जिब्रेलिन्स आहे द्राक्षांची वाढ करण्यासाठी वापरतात, किंवा ऑक्झिन्स आहे रूटची वाढ करण्यासाठी वापरतात, सायटोकायनिन आहे शूट आहे म्हणजे त्याचे शेंडे आहे त्याची वाढ करण्यासाठी, वेगवेगळे जे काही वनस्पतीचे भाग आहेत त्या भागाची ग्रोथ करण्यासाठी वापरले जातात. मात्र इथिलीन जे आहे ते वनस्पतीमध्ये वृद्धी निर्माण करते, फळ पिकवणारे संप्रेरक असं म्हटलं जाते. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. चला, मी जे तुम्हाला सांगत असेल ते तुम्हाला समजत असेल आशा करते. जास्त फास्ट होत असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बऱ्याच विद्यार्थ्यांना काही गोष्टी फास्ट वाटतात. तर आता तुम्ही काहीही कमेंट बॉक्समध्ये बोलू शकता. प्रश्नांशी संबंधित कुठलीही तुम्हाला समस्या असेल, चर्चा करायची असेल, काहीही असेल तुम्ही बोलू शकता. बिनधास्तपणे बोला आणि बिनधास्तपणे एक कम्युनिकेशन तुमच्या माझ्यामध्ये होईल अशा पद्धतीने बोला. काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर काहीही असो बिनधास्तपणे विचारू शकता. पुढचा प्रश्न आहे, वनस्पती रोग व रोगकारकाच्या जोड्या लावा. यामध्ये वनस्पती रोग आहे आणि रोगकारक आहे. यामध्ये आता ब क ड आहे. त्याच्यानंतर दुसरीकडे रोगकारक सांगितलेले आहे. गव्हाची सुटी काजळी, गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा, भुईमुगाच्या पानावरील टिक्का, हळदीच्या पानावरील ठिपका, अशा पद्धतीने वनस्पती रोग दिलेले आहे. दुसरीकडे रोगकारक दिलेले आहेत टॅफ्रिना मॅक्युलन्स, सर्कोस्पोरिडम, पोरिडियम, पर्सोनॅटम, त्याच्यानंतर उस्टिलॅगोसेगेटम, पक्सिनिया ग्रामिनिस. आता मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगते. जेव्हा स्मट म्हटलं जाते तेव्हा उस्टिलॅगो हा जीनस असते, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. गव्हाची सुटी काजडी तर काय, पक्सिनिया उस्टिलॅगो हा जीनस लक्षात ठेवायचा, स्मटशी रिलेटेड आहे. म्हणून अ ची जोडी 3 शी होईल आणि 3 ची जोडी झाल्यानंतर ऑप्शन 3, 4, 2, 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. गव्हाचा खोडावरील तांबेरा म्हटलं तर रस्ट येते, रस्ट म्हटलं तर प्रक्सिनिया ग्रामिनिस होते, किंवा ट्रेटिसी म्हणू शकता. गव्हाचा ट्रेटिसी यामध्ये दिलेलं नाही त्यांनी. तर पक्सिनिया ग्रामिनिस हा रस्ट आहे, तांबेरा आहे, याच्याशी संबंधित आहे. तर ब्लॅक स्टेम रस्ट विचारलंय, पक्सिनिया ग्रामिनिस हे त्याचं उत्तर आहे. म्हणून ब ची जोडी 4 शी होणार आहे. भुईमुगाच्या पानावरील टिक्का, लक्षात ठेवा टिक्का डिसीज कुठेही येऊ त्यासाठी जिनस लक्षात ठेवायचा आहे सर्कोस्पोरिडियम. हा जिनस म्हणजे टिक्का डिसीज कुठल्या याच्यामध्ये येऊ तर सर्कोस्पोरिडियम पर्सोनॅटम, भुईमुगातील पानावरील टिक्का आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि टॅफ्रिना मॅक्युलन्स, हळदीवरील पानावरील ठिपका आहे त्याच्याशी रिलेटेड आहे टॅफ्रिना मॅक्युलन्स. अशा पद्धतीने 3, 4, 2, 1 अशा पद्धतीने हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बऱ्याच वेळा जे आहे तर ट्रिकी पद्धतीने आपण सोडवत असताना 3, 4, 2, 1 आणि 1, 2, 3, 4 अशा जोड्या सुद्धा लागतात. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते असा प्रश्न आहे. हे मी तुम्हाला सांगितलं होतं, शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण बरेच इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. शॉर्ट व्हिडिओ नक्की बघत चला. त्यामध्ये ट्रिक्स, लॉजिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात, अप्रोच सुद्धा समजते. तर इथे प्रश्न काय विचारलाय, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? यामध्ये TT म्हणजे त्याच्यानंतर BCG जपानी इन्सेफॅलिटीज आणि पीत ज्वर अशा प्रकारचे ऑप्शन आहे. याचं उत्तर BCG हे आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल BCG लस कशासाठी, TT लस कशासाठी, हे सुद्धा तुम्हाला शॉर्टकटमध्ये आता सांगते. BCG आहे, BCGचा फुल फॉर्म होतो बॅसिलस कॅल्मेट ग्ल्युरिन. बॅसिलस कॅल्मेट ग्ल्युरिन असं म्हणतात. या लसीचा शोध लावणारे फ्रेंच
शास्त्रज्ञ अल्बर्ट कॅल्मेट आणि कॅमिल ग्युरिन यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे. कशासाठी उपयोगी आहे? प्रामुख्याने ही जी लस आहे ट्युबरकोलोसिस माहिती असेल सगळ्यांना, त्याला आपण टीबी म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये, त्याला क्षयरोग म्हणतात मराठीमध्ये. या आजारापासून बचाव करण्यासाठी दिली जाते. लहान मुलांमध्ये टीबीचा म्हणजे जो आहे संपूर्ण शरीरामध्ये पसरणारा जो काही रोगजंतू आहे तो रोखण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी आहे. बाळ जन्माला आल्यावर लगेचच किंवा पहिल्याच दिवशी म्हणू शकतो आपण डाव्या दंडावर ही लस टोचली जाते. याला आपण काय म्हणतो? बीसीजी लस आहे. हा प्रश्न विचारू शकतात. कधी लगेचच देतात पहिल्यांदा म्हणजे पहिल्या वर्षात देतात किंवा बाळ जन्माला आल्यानंतर डाव्या दंडावर ही टोचली जाते, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आता दुसरी लस आहे टीटीची. टीटी वॅक्सिन कशाला म्हणतात? टिटॅनस टॅक्झॉइड लस आहे, धनुर्वात आहे, त्यावर उपयोगी आहे. शरीराला कुठल्याही लोखंडी वस्तूने, काचेने किंवा जखम झाली असेल तर त्यावर हे जीवाणू पसरू नये धनुर्वाताचे, म्हणून ही लस दिली जाते. आईला गरोदरपणामध्ये प्रामुख्याने होणाऱ्या बाळाच्या संरक्षणासाठी टीटी ही लस देणे अनिवार्य असते, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर जपानी इन्सेफॅलायटिस ही लस आहे, हे सुद्धा माहिती पाहिजे की याचं जपानी इन्सेफॅलायटिस वॅक्सिन असं म्हणतो आपण. ही कशासाठी? जपानी मेंदूज्वर म्हणजे व्हायरल ब्रेन फीवर असं म्हणतात, या आजारापासून संरक्षण करते. आजार क्युलेक्स जातीच्या डासांमुळे पसरतो आणि थेट मानवी मेंदूवर हल्ला करतो. यामुळे मेंदूला सूज येते, झटके येतात आणि लहान मुलांमध्ये मृत्यूचा धोका वाढतो. हा धोका टाळण्यासाठी ही लसीकरण मोहीम केली जाते. आता पीतज्वर, येलो फीवर असं माहिती असेल तुम्हाला, पिवळा ताप असं आपण म्हणतो मराठीमध्ये. तर पीतज्वर, ठीक आहे, म्हणजे पीतज्वर म्हणतो. कशासाठी उपयोगी आहे? प्रामुख्याने संक्रमित एखादा विषाणू असेल, ते एखादा डास सुद्धा असू शकतो. पण डास म्हणजे कोणता? एडिस इजिप्ती. मी काय सांगितलं आधी तुम्हाला? क्युलेक्स सांगितलं. क्युलेक्समुळे जपानी मेंदूज्वर आणि एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे, डास चावल्यामुळे होत असतो, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आणि यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. आफ्रिका वगैरे तिकडचे देश आहेत, त्या देशामध्ये जेव्हा तुम्ही इकडून तिकडे ट्रान्सफर करता, किंवा ट्रान्सफर म्हणजे आपण ज्या वेळेस एका देशातून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर करतो, त्यावेळेस अशा प्रकारच्या ज्या वॅक्सिनेशन असतात त्या आधीच घेतल्या जातात किंवा दिल्या जातात, हे सुद्धा तुम्हाला ऍडिशनल माहिती सांगितली. पुढचा प्रश्न आहे, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? यामध्ये लाल पिशवी, पांढरी पारदर्शक पिशवी अशा पद्धतीने ऑप्शन आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पिवळी पिशवी. मी तुम्हाला डिटेल पद्धतीने सांगितलं होतं, तर लक्षात ठेवा पिवळी पिशवी आहे याच्यासाठी वापरतात. लक्षात ठेवा आणखी की शरीराचे भाग, उती आणि अवयव, रक्त किंवा लागलेला कापूस, मलमपट्टी वगैरे, प्लास्टर वगैरे असेल तर त्याच्यासाठी पिवळी पिशवी वापरतात. म्हणजे हे. आणि त्याच्यानंतर लाल पिशवी कशासाठी वापरतात? की प्लास्टिक उपकरणे जसं सिरीज आहे, सुई नसलेली, सलाईन आहे, बॉटल्स आहे, नळ्या वगैरे आहेत त्या असतात ना आपल्या, सलाईन वगैरे, तर त्याच्यासाठी लाल पिशवी वापरली जाते. त्याच्यानंतर या व्यतिरिक्त समजा युरिन बॅग आहे किंवा प्लास्टिकचे ग्लोव्ज आहे, हातमोजे वगैरे, किंवा कॅथेटर आहे, त्याच्यासाठी. निळी पिशवी किंवा बॉक्स आहे तो कशासाठी वापरला जाते? काचेच्या औषधांच्या बाटल्या वगैरे असतील किंवा त्याच्यामध्ये वायल्स असतील किंवा असं म्हणू शकतो, तर त्याच्यासाठी. मेटल्स वगैरे, धातूंचे अवशेष वगैरे असतील तर पिन वगैरे, ते त्याच्यासाठी निळी पिशवी. पांढरी पारदर्शक पिशवी असतील, ते पारदर्शक आहे, त्या साहजिक आहे, धारदार वस्तू असतील, सिरीज असतील, त्या पांढऱ्या सुया वगैरे असतील, ब्लेड्स असतील, ते दिसले पाहिजे, त्यासाठी पांढरी पारदर्शक पिशवी वापरतात. आता पुढचा प्रश्न आहे, आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? जर तुम्ही आहार घेत असाल आणि तुमच्या आहारामध्ये प्रथिनांची कमतरता असेल तर प्रामुख्याने कुठल्या प्रकारचा रोग होण्याची शक्यता असते? मधुमेह तर होणार नाही, पार्किन्सन्स आहे, क्वॉशिओर्कर आहे आणि वातरोग आहे. मग आता एक एक इन्फॉर्मेशन घेऊ. वातरोग आहे त्याला आपण काय म्हणतो? आर्थ्रिटिस असं म्हणतो. आणि प्रामुख्याने हा जो आहे हाडांच्या सांध्याशी, जॉईंट्स वगैरे त्याच्याशी संबंधित आहे. तर आहारातील प्रथिनांशी संबंधित नाही. याच्यामुळे जर आता समजा कशाच्या कमतरतेमध्ये होऊ शकते की ऍसिड आहे ते वाढल्यामुळे, वाढत्या वयामुळे अशा प्रकारचे वातरोग वगैरे हे पाहायला मिळते. त्याच्यानंतर मधुमेह, डायबिटीज हा जो आहे अनुवांशिक सुद्धा असते आणि अनुवांशिक सुद्धा नसते. अशा दोन्ही पद्धतीने आहे. म्हणजे मेटाबॉलिक आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेचं म्हणजे ग्लुकोजचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढते. शरीरामध्ये इन्सुलिन नावाचे संप्रेरक आहे ते कमी तयार झाल्यामुळे किंवा ते नीट काम करत नसल्यामुळे मधुमेह होतो. वारंवार लघवीला जावं लागते किंवा जास्त तहान लागते किंवा भूक लागणे, अचानक वजन कमी होणे, थकवा जाणवणे, जखम झाल्यासारखं झाली तर ते लवकर न भरणे, अशा प्रकारचे लक्षणं मधुमेहमध्ये पाहायला मिळतात.
या टाईप 1 म्हणजे इन्सुलिन तयार न होणे आणि दुसरा टाईप असतो इन्सुलिन वापर शरीराला न करता येणे. असे 2 प्रकार पडतात. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. क्वॉशिओवर्कर हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळणारा कुपोषणाचा माल न्यूट्रिशनचा एक गंभीर प्रकार आहे. आहारातून प्रथिनांची म्हणजे प्रोटीनची तीव्र कमतरता भासल्यामुळे हा रोग होतो. प्रथिनांच्या कमतरतेमुळे शरीरात पाणी साठून राहिले जाते, त्यामुळे मुलांचे पोट फुगलेले दिसते आणि याशिवाय हातपाय बारीक होणे, केस लालसर किंवा भुरे पडणे, त्वचा कोरडी किंवा सोलपटणे किंवा वाढ खुंटणे अशी त्याची प्रमुख लक्षणे आहेत असं आपण म्हणू शकतो. पार्किन्सन्स रोग आहे हा मज्जासंस्थेचा आणि मेंदूचा एक गंभीर आजार आहे जो हळूहळू वाढत जातो. मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे केमिकल तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्यामुळे शरीराच्या हालचालीवरचे नियंत्रण सुटते. अशा पद्धतीने आपण माहिती घेऊ शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण माहिती घेतली आणि क्वॉशिओवर्कर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे सस्तन प्राण्याची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. यामध्ये आता ऑप्शन काय काय दिलेले आहे. अ, ब, क, ड असे 4 स्टेटमेंट आहेत. अंगावर केस असतात, हृदयाला 3 कप्पे असतात, मादीमध्ये स्तनग्रंथी असतात, काही सस्तन प्राणी अंडी घालतात. अशा पद्धतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मग? एक गोष्ट लक्षात घ्या, इथे हृदयाला 3 कप्पे असतात हेच मात्र चुकीचं आहे. हृदयाला 4 कप्पे असतात. मी शॉर्ट व्हिडिओ मधून तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की मासे वगैरे असतात त्यांना हृदयाचे 2 कप्पे असतात, उभयचर सरपटणारे असतात त्यांना 3 असतात, सस्तन प्राणी आहेत त्यांना 4 असतात, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बी स्टेटमेंट चुकीचं आहे. यामध्ये बी एलिमिनेट करा. तर यामध्ये बी एलिमिनेट केल्यानंतर 1 आणि 2 आहे ते निघून जाईल. काही सस्तन प्राणी अंडी घालतात, बरोबर आहे. किडना आहे किंवा प्लॅटिपस आहे, हे जे आहेत ते प्राणी अंडी घालतात, सस्तन प्राणी आहेत पण अंडी घालतात. मग ड बरोबरच आहे आणि ड जर बरोबर आहे आणि अंगावर केस असतात सस्तन प्राण्याच्या, आपण सस्तन प्राणी आहेत, आपल्या अंगावर केस आहेत ना, बरोबर आहे. आणि मादीमध्ये स्तनग्रंथी असतात, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अ, क, ड बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर राहील. ठीक आहे. प्राणीशास्त्र खूप डिटेल पद्धतीने आपल्याला माहिती पाहिजे. प्राणीशास्त्रावर आपण एक लेक्चर घेऊ. आता हे जे प्रश्न घेतल्यानंतर आपण काय करू, सिरीज सुरू करणार आहोत. आहे, इकॉनॉमिक्स आहे, जे काही सब्जेक्ट असेल, सायन्स आहे, जे सब्जेक्ट तुम्हाला वाटेल त्या सब्जेक्टचे महत्वाचे टॉपिक आहेत, ते टॉपिक आपण त्याची एक सिरीजच तयार करणार आहोत. तर अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण काय, त्या पायसेस मध्येच का मासे मोडतात? कारण त्यांच्या, आता ते स्टेटमेंट पाहू आपण, ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात, ते शीत रक्ताचे प्राणी आहेत, त्यांच्या शरीरावर खवले असतात. पायसेस म्हटलं तर ते मासे वर्गामध्ये आले. मासे वर्ग आला म्हणजे खवले आलेच, म्हणजे डी आपल्या स्टेटमेंटमध्ये पाहिजेच. आणि ड कुठे आहे? अ, क, ड डायरेक्ट उत्तर आलं तुमचं शॉर्टकटमध्ये. ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले असतात. अ स्टेटमेंट बरोबर आहे. ते शीत रक्ताचे प्राणी आहेत. क स्टेटमेंट बरोबर आहे आणि ड स्टेटमेंट त्यांच्या शरीरावर खवले असतात, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. मग ब काय चुकीचं आहे? त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात. नाही, माशांना हृदयाचे 2च कप्पे असतात. काय लक्षात ठेवायचं आहे की माशांना हृदयाचे 2 कप्पे असतात, त्यामध्ये एक आलिंद असते, एक निलय असते. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मानवी हृदय जे आहे 4 कप्प्यांचं असते, हे सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि हे तुम्हाला डिटेलपणे मी त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आहे आणि यावर आधारित आपण एखादं सेपरेट लेक्चर सुद्धा घेऊ. सगळ्या गोष्टी प्राणीशास्त्र या संबंधित कव्हर होतील. पुढचा प्रश्न पाहू. हायड्राच्या निमॅटोप्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव काय? यामध्ये ग्लुटाथिओन आहे, हिप्नोटॉक्झिन्स आहे, मॅलाथिओन आहे आणि कोणतेही विष सापडत नाही. याचं योग्य उत्तर आहे, तर इथे हायड्राच्या विचारलेलं आहे, तर हिप्नोटॉक्झिन हे याचं योग्य उत्तर आहे. हिप्नोटॉक्झिन हा जो म्हणजे प्रामुख्याने हे टॉक्झिन आहे आणि हायड्रामध्ये असते आणि हायड्रा म्हटलं तर कोणत्या संघामध्ये मोडते, तर प्रामुख्याने प्राणीशास्त्रामध्ये प्रामुख्याने जे संघ निडॅरी आहे त्याला आपण सिलेंड्रेटा असं म्हणतो, त्यामध्ये मोडते. आता पुढचा प्रश्न आहे, आता हे डिटेल पद्धतीने आहे, त्यावर आपण एखादं सेपरेट लेक्चर घेऊ. वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र डिटेल पद्धतीने माहिती पाहिजे. कंबाईन ग्रुप बी, मेन्स, प्री सगळ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. तर बीच नाही तर ग्रुप सी आणि सरळ सेवा हे आरोग्य सेवक भरती आहे. बाकी सगळ्या भरतीमध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारले जातात. आता राज्यसेवेला सुद्धा यावर प्रश्न पडायला लागले, ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आता पुढचा प्रश्न आहे, ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. यामध्ये काही संज्ञा दिलेल्या CuSn, CuZn, CuPb, CuNi. या संज्ञा आहेत तरी काय? तर आता बघा, Cu म्हणजे कॉपर होते, त्याला आपण तांबे असं म्हणतो. Sn म्हणजे टीन होते, त्याला आपण कथील असं म्हणतो. Zn म्हणजे झिंक होते, त्याला आपण जस्त असं म्हणतो. Pb म्हणजे लीड होते, त्याला आपण Cc असं म्हणतो. Ni म्हणजे निकेल होते. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला विचारलाय का प्रश्न, ब्रॉन्झ याबद्दल विचारलाय. ब्रॉन्झ म्हणजेच काय होते? कांस्य. हे सगळ्यांना माहिती असेल, बरोबर आहे. तर लक्षात घ्या,
प्रामुख्याने कांस्य धातू आहे, ब्रॉन्झ आहे, हे हा तांबे म्हणजे कॉपर आहे, Cu आहे आणि SnI यापासून बनवलेला असतो. आता Ni जो इथे दिलेला आहे, Ni निकेल आहे, त्याला चकाकी आणण्यासाठी वापरतात. झिंक पासून तो बनत नाही. आणि पीबी तर म्हटलं तुम्हाला काय सांगितलं त्याला, पीबीची संज्ञा आहे त्याला आपण काय म्हटलं, लीड असं म्हटलं. हे सुद्धा लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त बाकीच्या संज्ञा आहेत त्या सुद्धा विचारल्या जातात, ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. नंतर ब्रास हा सुद्धा धातू आहे, यावर प्रश्न विचारले जातात. पितळ असं आपण म्हणू शकतो, मिश्र धातू. तांबे आणि जस्त यापासून ते बनवले जाते, Cu आणि Zn, त्याला आपण म्हणतो ब्रास म्हणजे पितळ. समजलं तुम्हाला? दोन्ही मी तुम्हाला समजून सांगितलं. आता पुढचा प्रश्न आहे, रासायनिक उद्योगांमध्ये झिओलाइटचा उपयोग रिकाम जागा म्हणून करतात. यामध्ये उत्प्रेरक, वंगण, रंगबंधक आणि मिश्र धातू अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? उत्प्रेरक. उत्प्रेरक आपण असं त्याला म्हणतो. वंगण, रंगबंधक आणि मिश्र धातू आहेत म्हणत नाही. झिओलाइटचा वापर उत्प्रेरक म्हणून करतात, कॅटलिस्ट म्हणून करतात. उत्प्रेरक आहे किंवा कॅटलिस्ट म्हणजे काय? असा पदार्थ जो रासायनिक अभिक्रियेला, केमिकल रिएक्शनचा वेग वाढवतो, पण त्या प्रक्रियेत स्वतः खर्च होत नाही किंवा बदलत नाही असा, मात्र वेग वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अशाच पद्धतीने झिओलाइट आहे. यावर आधारित बऱ्याच वेळा प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहू. 100% अभिक्रिया पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मल्डिहाइडच्या 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल, असा विचारलेला आहे प्रश्न. यामध्ये अनुभार दिलेला आहे, H1C12 आहे आणि O16 आहे. तर यामध्ये 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 4 ग्रॅम, 30 ग्रॅम म्हणजे अनुभार H1 सांगितलेला आहे, C चा म्हणजे कार्बनचा आहे, हायड्रोजनचा 1, कार्बनचे 12 आणि ऑक्सिजनचे 16, अशा पद्धतीने अनुभार दिलेला आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की 100% अभिक्रिया किंवा पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मल्डिहाइडच्या SCHO 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल. तर एकदम साधं सोपं आहे की 2 मोल पासून 2 मोल हायड्रोजन वायू तयार होतात. 2 मोल पासून म्हणजे फॉर्मल्डिहाइडच्या SCHO आहेत, त्या 2 मोल पासून 2 हायड्रोजन वायू तयार होतो आणि ज्याचं एकूण वजन 4 ग्रॅम असते. जर तुम्हाला इथे असा प्रश्न असता की SCHO पासून 4 मोल पासून किती हायड्रोजन वायू तयार होतात असं जर विचारलं असतात आणि किती ग्रॅम हायड्रोजन वायू मिळू शकतो, तर 8 ग्रॅम म्हटलं असतं. कारण इथे काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, आपल्याला इथे सरळ 2 मोल पासून विचारलेले आहेत फॉर्मल्डिहाइडच्या, म्हणून आपण त्याचं किती केलं, 2 गुणिले 2 4 झालं. मात्र तेच जर इथे सांगितलं असतं फॉर्मल्डिहाइडच्या 4 मोल पासून, तर त्याचं उत्तर 8 आलं असतं. अशा पद्धतीने काही गोष्टी लक्षात घेऊ शकतात. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा, असा प्रश्न आहे. यामध्ये 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. सोलार पीव्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. 2 मध्ये सांगितले सोलार औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. 3 मध्ये सांगितले जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो. अशा पद्धतीने 3 स्टेटमेंट दिलेले आहे. आता यापैकी योग्य उत्तर काय ते आपल्याला शोधायचं आहे. तर लक्षात ठेवा, बरोबर चूक हे याचं योग्य उत्तर आहे. सोलार पीव्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होते, बरोबर आहे. आणि सोलार औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते, हे सुद्धा बरोबर आहे. तुम्हाला दोन्ही स्टेटमेंट दिलेले आहेत ते कसे आहेत तर बरोबर आहेत. आणि जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असते, ते फक्त आहे, तो एक्स्ट्रीम शब्द तुम्ही काढून टाकला असता तरी तुम्हाला समजलं असतं. सी एलिमिनेट करा, 3 चूकच असणार आहे. 2 तुम्हाला माहिती असो की नसो वरचे, मात्र पहिल्या ह्याच्यातून तुम्ही पहिला आणि दुसरं हे जर माहिती असतं की त्याच्यामध्ये फक्त हा एक्स्ट्रीम शब्द जरी काढला असता तर पहिला आणि दुसरं 50-50 मध्ये तुम्ही आले असते. आणि ते दोन्ही स्टेटमेंट आहे ते बरोबर आहेत की पीव्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होते. आणि औष्णिक असेल तर मग ते उष्णतेमध्ये रूपांतर होईल. साधी गोष्ट आहे. आणि म्हणून याचं उत्तर आहे बरोबर चूक. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात. तर यामध्ये आता लक्षात ठेवा, पुढे मागे हलवून सांगितलेलं आहे त्यांनी, वर खाली नाही. पुढे मागे हलवून म्हटलं तर अनुतरंग असतात आणि वर खाली म्हटलं तर अवतरंग असतात. अनुतरंग म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणता, लॉन्जिट्युडनल वेव्ह असतात. आपण त्याला जे ध्वनी लहरी आहेत त्या प्रामुख्याने लॉन्जिट्युडनल वेव्ह असतात, हे सुद्धा माहिती पाहिजे. अनुतरंग असतात आणि तुम्ही उदाहरण ध्वनी घेऊ शकता, ठीक आहे. आणि अवतरंग म्हणजे तुम्ही याचं उदाहरण घेऊ शकता की प्रकाश किरण आहेत, जसं ते वर खाली असतात ना ते. इथे सरळ मेन्शन केलं होतं पुढे मागे म्हटलं तर अनुतरंग आहे, लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे. आणि वर खाली म्हटलं तर ट्रान्सफर वेव्ह आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे,
की विद्युत चुंबकीय वर्णपटलामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि हे सोपं आहे, अगदी साधं सोपं उत्तर आहे याचं. ऑप्शन क्रमांक 4, 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. हे दृश्य प्रकारच्या तरंग लांबीची व्याप्ती आहे आणि यावर आधारित भरपूर वेळा PYQ पडलेले आहेत. तर मला थोडं काम होतं म्हणून थोडं फास्टमध्ये घेतले हे मागचे प्रश्न. आता डिटेल माहिती आपण कधीतरी घेऊ, म्हणजे कधीतरी म्हणजे पुढील प्रश्नांमध्ये घेऊ, जसे प्रश्न येतील तसे. आता मला थोडं काम होतं म्हणून मी थोडे फास्टमध्ये घेतले आणि थोड्या मागच्या शेवटच्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन कमी घेतलं. तर अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, बाकीचे सुद्धा आपले प्रश्न आहेत ते पाहू शकता. ठीक आहे, भेटूया पुढील भागात. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील, प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे बोलू शकता. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार.